साठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आमदार सन्माननीय डॉक्टर अपूर्व हिरे ज्यांच्या नेतृत्वामध्ये पॅनल उभं राहिलं ते सन्माननीय प्रदीपजी तापडिया, सुनीलाबा गायकवाड, दशपुतेजी, वसकाचे चेअरमन संतोष अप्पा, उपस्थित सगळे मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार बंधूंनो, आपल्या मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत आलो आहे. निवडणूक सुरू होतानाची जी पार्श्वभूमी आहे ती अशा स्वरूपाची आहे की निवडणूक जाहीर झाली आणि जाहीर झाल्याच्या नंतर एक खासगी कार्यक्रम यसगावला आमचा ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी पुष्कळ सभासद आणि कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की मर्चंट बँकेला तुम्ही पॅनल केलं पाहिजे, मर्चंट बँकेला पॅनल उभं करावं अशी सगळ्यांची मानसिकता ऐकल्यानंतर तिथले कारण काय ती लोक सांगतात का पॅनल करावं किंवा त्या पॅनल लोकांचा विरोध का हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मग तेव्हा त्या बँकेत चालू असलेलं सगळं कामकाजाकडे लक्ष गेलं, ते बारीक कामकाज समजून घेतलं आणि मग असं खरंच वाटलं की इथं परिवर्तन होण्याची गरज आहे. पण त्या सगळ्या सभासदांना मी त्या दिवशी म्हटलं की मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक ही स्थापन करतानाचं कर्मवीर भाऊसाहेबांचं जे स्वप्न होतं ते मालेगावातल्या व्यापाऱ्यांची एक बँक असावी असं होतं, त्या मालेगावच्या पुढाऱ्यांची बँक असावी असं नव्हतं आणि म्हणून मालेगाव शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कामकाज करणारे जे सगळे व्यापारी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जर एखादं पॅनल उभं केलं तर त्याला मदत करायला मला निश्चित आवडेल. मी स्वतः राजकीय क्षेत्रातला माणूस आहे आणि राजकीय माणसांनी या बँकेमध्ये जावं असं मला वाटत नाही आणि म्हणून मला पॅनल करण्याची मानसिकता नाहीये. पण राजेंद्र भोसलेची बौद्धिक क्षमता मला माहीत होती आणि म्हणून इतक्या अपात्र माणसाच्या हातामध्ये एक चांगली संस्था जावी आणि तिचं नुकसान व्हावं अशी माझी कदापि मानसिकता नव्हती. 5 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आम्ही एकत्रपणानं काम केलेलं आहे आणि ते काम करताना मी त्याला खूप जवळून पाहिलेलं आहे. तर निश्चितपणे असं वाटत होतं की कोणीतरी चांगल्या लोकांनी यावं, एक पॅनल स्थापन करावं आणि ही बँक चांगल्या हातामध्ये जावी. सुदैवानं प्रदीप भाऊंनी पुढाकार घेतला, दीपक रावांनी पुढाकार घेतला, दशपुते साहेबांनी पुढाकार घेतला आणि एक नवीन पॅनलची निर्मिती झाली आणि मालेगाव शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी निगडीत असलेल्या, व्यापाराशी निगडीत असलेल्या चांगल्या समाज निर्णयांनी एक पॅनल उभं केलं आणि म्हणून ज्या दिवशी हे पॅनल उभं झालं त्याच दिवशी निर्णय घेतला की आपल्याला या पॅनलला मदत करायची आहे, या पॅनलला पाठिंबा द्यायचा आहे आणि मग जसं हे माझ्याकडे भेटायला आले त्या दिवसापासून मी त्यांना सगळ्यांना मदत करतो. विरोधी पॅनलच्या बाबतीत सांगायचं असेल तर निश्चित मला म्हणायचं की आजची जी बँकेची स्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आस्मरदादा आणि राजेंद्र भोसले अशा 2 लोकांच्या नेतृत्वामध्ये पॅनल उभं आहे. आस्मरदादांच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर माझ्या परिवाराचा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेक वर्ष आमच्या परिवाराशी ते निगडीत आहेत. अनेक वर्ष आम्हाला अनेक निवडणुकांमध्ये अनेक राजकीय गोष्टींमध्ये त्यांनी मदत केलेली आहे. मला आस्मरदारांची इतकी सुद्धा आठवण आहे की ज्यावेळेला माझ्या वडिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला आस्मरदारांनी सुद्धा काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये काही काळ प्रवेश केला होता. इतकी त्यांची आणि आमची जवळीक आहे. पण निश्चितपणाने एखादा माणूस माझ्या कितीही जवळचा असला म्हणून तो माणूस योग्यच आहे असं मी ठरवू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती मर्यादा संपली की मग त्या माणसाने थांबलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचं एक आदर्श उदाहरण आहे की ज्यावेळेला नरेंद्र मोदींचं नेतृत्व या देशामध्ये उभं राहत होतं, देशाला एका नवीन विचाराची, नवीन दिशेची गरज होती, त्यावेळेला अटलजींसारखे, आडवाणींसारखे, मुरली मनोहर जोशींसारखे अनेक मातब्बर नेते भारतीय जनता पक्षाकडे होते. पण वयाची मर्यादा होती, शरीर थकलं होतं, मेंदू थकला होता आणि मग कुठेतरी समाज म्हणत होता की आता नवीन चेहरा पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. म्हणजे ते वाईट होते असं नाही, पण त्यांची शारीरिक क्षमता त्यांना नेतृत्व देण्याची उरली नव्हती आणि म्हणून त्या सगळ्या नेत्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आपण देश दिला आणि आज किती चांगल्या पद्धतीने या देशाची प्रगती होते आपण सगळ्यांनी पाहतो. आज आस्मरदारांचं वय पाहिल्याच्या नंतर त्यांना चालणं सुद्धा अवघड आहे, त्यांना बोलणं अवघड आहे आणि मग अशा स्थितीमध्ये सत्तेसाठी निवडणूक लढण्याचा अट्टास जर तुला कोणी करत असेल तर मतदार अशा पद्धतीच्या उमेदवारांना स्वीकारतील असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून कदाचित जर आस्मरदारांनी या निवडणुकीमध्ये मार्गदर्शकाची भूमिका घेतली असती, आशीर्वाद देऊन घरी थांबण्याची भूमिका घेतली असती तर निश्चितपणानं आस्मरदारांना विरोध करण्याची वेळ आमच्यावर आली नसती आणि ती कदापि मला आवडणार नाही. पण आज नाईलाज आहे की बँक वाचवायची असेल तर आस्मरदारांना आता थांबवलं पाहिजे आणि ते स्वतःहून थांबत नसतील तर मग मात्र बळजबरीनं सुद्धा समाजाला थांबवावं लागतं. ती वेळ आज आपल्यावर आली. प्रदीप भाऊ बोलताना बोलले की बँकेच्या नफ्याच्या संबंधी मी पण आज, तोट्याच्या संबंधी मी पण आज पेपरवर वाचले. आस्मरदारांचं स्टेटमेंट आहे, त्यांनी काय सांगितलं की वर्षातनं एकदाच नफा काढला जातो.
मला असं वाटतं की आस्मरदादा ज्या काळचं राजकारण करायचे किंवा ज्या काळी बँकेचं कामकाज त्यांना पाहण्याचा अधिकार होता त्या काळी निश्चित तसा नियम होता. पण जेव्हापासून आमच्यासारखी तरुण पिढी या बँकांमध्ये आली आणि आम्ही बँकांमध्ये काम करायला लागलो, ज्या दिवशी मी संचालक झालो त्या दिवसापासून मला आठवतंय की आरबीआयच्या नियमाप्रमाणे आपण दर 3 महिन्याला एनपीए अकाउंट काढतो आणि दर 3 महिन्यांनी बँकेचा नफा आणि तोटा पाहिला जातो. म्हणजे बँकेचा नफा आणि तोटा कुठे पाहतात हे सुद्धा आस्मरदारांना आता विस्मृतीमध्ये गेलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीचं नेतृत्व जर बँक आपण हातात देणार असू, मालेगाव शहराची मालेगाव तालुक्याची अर्थवाहिनी हातात देणार असू, तर कशा पद्धतीनं बँकेचा विकास करणार आहे हे निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही सगळे कॅल्क्युलेटर वापरत असाल, कॅल्क्युलेटरचे सेल गेल्यावर तुम्ही पाहिलं कसं चालतं ते, आपण बटणं कुठले दाबतो ते आकडे कुठलेच फेकतो. तशी अवस्था आस्मरदारांची झालेली आहे. सेल गेलेल्या कॅल्क्युलेटरचा आपल्याला कुठलाही उपयोग नाही. आणि उत्तर येत आहे कुठलं त्याचा आजच्या पेपरबद्दल पाहिलं. आणि म्हणून आपल्याला नवीन आता सोलर कॅल्क्युलेटर आणावं लागतील, त्याचे सेल उडणार नाहीत आणि योग्य कॅल्क्युलेटरच्या हातामध्ये बँक दिली तरच आपण बँक वाचवू शकणार. काय चित्र आहे आज बँकेसमोरचं? 70-75 लाख रुपयाचा तोटा क्वार्टरली आज दिसतोय. तुम्ही 6 महिने म्हणता, तर माझं म्हणणं आपण एवढ्याच क्वार्टरचा विचार केला पाहिजे. त्यामुळे क्वार्टरली फक्त 3 महिने जरी आपण पाहिलं तरी 3 महिन्याच्या हिशोबात सुद्धा 70-75 लाख रुपयाचा तोटा आपल्याला या बँकेमध्ये दिसतोय. 5 शाखा आहेत. एकाही शाखेला अजून स्वतःच्या पैशाची बिल्डिंग, स्वतःच्या पैशाची जागा पण 53 वर्षामध्ये या बँकेला घेता आली नाही. मला वाटतं हिंदुस्थानात खूप कमी अशा बँका आहेत ज्यांना 53 वर्ष झाले असतील आणि ज्या बँका अजून शेड्यूल देऊ शकलेल्या नाही. ही बँका शेड्यूल असायला पाहिजे होती असं निश्चितपणानं मला वाटतं. आणि जी काही ओव्हरऑल परिस्थिती बँकेची ती खूप अवघड आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तर आत्ताची आर्थिक स्थिती आपण सर्वसामान्य व्यापाऱ्यांची पाहिली, शेतकऱ्यांची पाहिली तर प्रचंड मार्केट अडचणीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या बँकेला जर योग्य रीतीने हाताळलं गेलं नाही, वर काढलं गेलं नाही तर ही बँक चालणार नाही असं निश्चितपणानं मला वाटतं. आणि म्हणून ही बँक पुनर्जीवित करण्याची गरज आहे. या बँकेमागे ताकदीची उभं राहण्याची गरज आहे. या बँकेच्या एकेका सभासदाकडे जाऊन, एकेका व्यापाऱ्याकडे जाऊन मोठ्या प्रमाणावरती ठेवी आणण्याची गरज आहे. आणि ठेवी आणल्यानंतर ते योग्य माणसांना वाटण्याची सुद्धा गरज आहे. असं चित्र निर्माण झालं. एक छोटं उदाहरण, चेअरमन झाल्यानंतर प्रसंग कसे येतात आणि किती धैर्याने तुम्ही लढलं पाहिजे मला सांगायचं आहे. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो आणि मी चेअरमन झालेला असताना जिल्ह्यातल्या अनेक राजकीय लोकांचा मला विरोध होता. जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या बँक्स आहेत, म्हणजे ज्या तुमच्या मर्चंट बँकेसारख्या अर्बन कोऑपरेटिव्ह आम्ही म्हणतो, या सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांच्या हातामध्ये होत्या आणि मी त्यांच्या विरोधात होतो. आणि त्यामुळे मला अडचणीत आणण्याचा निर्णय हा या सगळ्या बँकांनी घेतला. या सगळ्या बँकांची अंतर्गत बैठक झाली आणि मला टार्गेट करायचं असं सगळ्यांनी निर्णय घेतला. ते माझ्या लक्षात आलं. आणि मग हे काय करणार आहेत, यांची स्ट्रॅटेजी काय हे लक्षात घेतल्यानंतर मला असं समजलं की यांना माझ्या बँकेतल्या 400-500 कोटीच्या ठेवी एका दिवसात काढायच्या. आणि मग एका दिवसात एवढ्या ठेवी काढल्या तर जिल्हा बँक 1 दिवसात बुडली पाहिजे. मग आता ही वाचवायची कशी? तर व्यक्तिगत संबंधांमधनं माझ्या संबंधातले जे व्यापारी होते त्या सगळ्यांपर्यंत मी गेलो आणि त्याला सांगितलं, तू माझा मित्र आहे ना, 3 महिन्यासाठी मला 100 कोटीची ठेवतो, मला 25 कोटीची ठेवतो, मला 10 कोटीची ठेवतो. आणि अशा संबंधातनं त्या बँकेने ठेवी काढायच्या 250-500 कोटी माझ्याकडे तयार होते. आणि मग 500 कोटीच्या ठेवी काढल्या, पण हे मार्केटमध्ये काही लक्ष झालेलं नाही की जिल्हा बँकेच्या अचानक ठेवी वाढलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या बँका एकाच दिवशी माझ्याकडे आल्या. त्या म्हणलं आमच्या ठेवी परत द्या. त्यांना वाटलं मी पाय पडेल, त्यांच्या विरोध्या करेल, ठेवी देणार नाही. आणि मग एका मोठ्या राजकीय माणसाकडे देऊन त्यांना माझ्या समोर बसवता येईल आणि माझी शरणागती घेते. पण मी तयार होतो. मी तर म्हटलं ताबडतोब आत्ता या, यांची एक घ्या आणि बाहेर निघा, मला तुमच्या ठेवी नाही पाहिजे. कारण मी ऑलरेडी तेवढ्या ठेवी घेऊन आलो होतो. आणि मग जेव्हा मी ठेवी परत द्यायला लागलो तेव्हा त्यांची ठेवी परत घेण्याची हिंमत होत नव्हती आणि मी त्यांच्या ठेवी ठेवून घ्यायला तयार नव्हतो. शेवटी ते ठेवी घेऊन गेले आणि ठेवी त्यातले नाशिक मर्चंट बँक एक मोठं उदाहरण आहे की तिथे एकाच दिवसात माझ्या 100 कोटीच्या ठेवी काढल्या होत्या. तर हे पैसे घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर मी सहकार खात्याला त्यांची तक्रार दाखल केली की माझ्या बँकेतल्या 500 कोटीच्या ठेवी या लोकांनी काढून गेलेल्या आहेत. या ठेवी ज्या आहेत त्या यांच्या खासगी पैशाच्या नाही, या लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर त्यांनी माझ्याकडे ठेवी ठेवल्या आणि त्या प्री मॅच्युअर तोडल्यामुळे मला त्यांचं इतकं व्याज कापून घ्यावं लागलं. आणि मग प्रत्येक ह्याच्या 2% ठेवीवर जे सभासदांचं नुकसान झालं या संचालकांच्या व्यक्तिगत वागण्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून या जिल्ह्यातल्या सगळ्या
अर्बन बँकांच्या संचालकांच्या खासगी मालमत्तेतनं हे 2% नुकसान वसूल करावं असं पत्र लिहून त्यांच्यावरती मला चौकशी निर्माण करता आली आणि हे एकाच दिवसामध्ये मी घडवलं, कारण मी सक्षम होतो जिल्हा मध्यवर्ती बँक चालवायला. आणि म्हणून अशा पद्धतीचे सक्षम जर बॉडी आपण या ठिकाणी दिली तर आजच्या या अडचणीमध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये यांना सभासदांपर्यंत जाता येईल, यांना ठेवीदारांपर्यंत जाता येईल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ठेवी उभ्या करता येतील आणि येणाऱ्या 2-3 महिन्याच्या आत मालेगाव मर्चंट बँक या सगळ्या आर्थिक परिस्थितीमधनं, या सगळ्या आर्थिक तोट्यामधनं, अडचणीमधनं बाहेर काढण्यामध्ये आपण सक्षम होऊ आणि मार्चला आपण ऑडिटला सामोरं जाताना ही मालेगावची मर्चंट बँक पुन्हा एकदा चांगल्या अवस्थेमध्ये आलेली मर्चंट बँक ही तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल अशी खात्री मला या सगळ्या पॅनलच्या संपत्ती आहे आणि म्हणून या सगळ्या पॅनलला आपण निवडून द्यायचं आहे. राजेंद्र भोसलेच्या बाबतीत सांगायचं असेल तर खूप काही तुम्हाला सांगायला नको, तुम्ही सगळे ओळखतात, पण त्याला लोक नेता कसं म्हणतात हेच मला कळत नाही. कारण नेता होण्यासाठी काहीतरी गुण लागतं. तुमच्या स्वतःजवळ बुद्धिमत्ता असावी लागते, तुम्हाला स्वतःचं प्रेझेंटेशन चांगलं करता यायला पाहिजे, तुम्हाला भाषण चांगलं करता यायला पाहिजे, तुम्हाला आलेल्या सगळ्या लोकांशी चांगलं बोलता आलं पाहिजे, त्यांची कामं करता आली पाहिजे, त्यांच्याशी संपर्क ठेवता आला पाहिजे आणि सातत्यानं लोकांच्या संपर्कामध्ये राहून त्यांना सन्मानाचं स्थान आपण देत राहिलं पाहिजे, तर लोक तुमच्याकडे नव्याने जोडली जातात. पण ज्या माणसाला आमच्यासारख्या 2-5 मालेगाव तालुक्यातल्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांची सुद्धा सन्मान वागता येत नाही, तो सर्वसामान्य माणसाला सन्मानाने किती वागणूक देऊ शकतो हेच मला पटत नाही. त्याच्यामध्ये कसला घमंड इतका आहे, कसला गर्व इतका आहे मला माहित नाही, पण त्याची जर तुम्ही बॉडी लँग्वेज वाचली नाही तर तो एखादा नेता नाही, एखाद्या देशाचा हुकुमशाह झाल्यासारखं वागतो. आणि मग इतका रुबाब, इतकी दादागिरी, आज कर्मचाऱ्यांवर असलेला इतकी दहशत त्या बँकेच्या माध्यमातून आहे की मला असे कर्मचारीच घाबरलेले पाहायला मिळत नाही. तुम्ही एखादी माहिती चौकात कुठल्या तुम्हाला अंकू बँकेचा एखादा कर्मचारी भेटला तर विचारून पहा, 4 शब्द तुमच्याशी स्पष्ट शब्दात बोलण्याची ताकद एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये ठेवलेली नाही. इतकी प्रचंड धडकशाही या मर्चंट बँकेच्या माध्यमातून चालली आहे. पगाराच्या बाबतीमध्ये बघायचं असेल तर मालेगावातल्या सगळ्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचा पगार पहा आणि मर्चंट बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार पहा. इतका कमी पगार कुठलीच बँक देत नाही. इतका प्रचंड अत्याचार कर्मचाऱ्यांच्यावरती चाललेला आहे तरी कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोणीही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. कर्ज वाटायचं असेल तर जे सक्षम लोक आहेत, ज्यांना मालेगावमध्ये कर्ज हवं त्यांना इथं कर्ज मिळत नाही, ज्यांच्याकडे परतफेडची क्षमता आहे, ज्यांच्याकडे चांगल्या मालमत्ता आहेत त्यांना कर्ज मिळत नाही आणि ज्यांच्याकडे कुठलीही मालमत्ता नाही अशा त्यांच्या कार्यकर्त्यांना बिगर तारणाची सुद्धा कर्ज मालेगाव मर्चंट बँकेमध्ये दिली जातात. हे इथं गांभीर्यानं पाहायला मिळतं. ज्या लोकांना कर्ज दिली त्यांची कर्ज वसूल होत नाही, ती थकतात, त्यांच्यावर वसुलीची कुठलीच कारवाई केली जात नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला सिक्युरिटायझेशनचा ऍक्ट गव्हर्नमेंटने दिलेला आहे आणि सिक्युरिटायझेशनचा जो ऍक्ट आपण वापरला तर जे अकाउंट 90 दिवसापेक्षा जास्त काळ एनपीए मध्ये आहे, त्याचं 90 दिवसात आपल्याला 1 रुपयाचं भरणं आलेलं नाही, अशा अकाउंटला आपण जर सिक्युरिटायझेशन ऍक्टची नोटीस दिली तर 30 दिवसाच्या आत त्याच्यावर जप्ती आणता येते आणि बँकेचा संपूर्ण पैसा वसूल करता येतो. अशी ताकद अर्बन बँकांना आपल्या शासनाने दिलेली आहे. आणि मग सिक्युरिटायझेशनचा ऍक्टचा एकही केसमध्ये आजपर्यंत मालेगाव मर्चंट बँकेने वापर का केला नाही हे निश्चितपणानं मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. अशी परिस्थिती आहे. आणि मग स्वतःचे जे चमचे होते, जे कर्ज भरत नव्हते, त्यामुळे त्यांच्या नावाने राजेंद्र भोसलेनीच कर्ज घेतली होती मला माहित नाही, पण ती जी कर्ज होती त्या कर्जांना 20 कोटी रुपयाची ती कर्ज वन टाइम सेटलमेंट केलेली आणि प्रचंड मोठं नुकसान बँकेचं केलं. आणि ज्यांच्यावर तुम्ही कधी जप्तीची कारवाई केली नाही त्यांची वन टाइम सेटलमेंट का केली हा निश्चितपणे विचारण्यासारखा प्रश्न आहे. आणि मग वन टाइम सेटलमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. टेबलावरनं सेटलमेंट मध्ये किती पैसे आले आणि टेबला खालनं सेटलमेंट मध्ये किती पैसे आले हा सुद्धा मालेगाव मर्चंट बँकेच्या बाबतीमध्ये विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि अशा गंभीर अडचणीमध्ये ही मर्चंट बँक आणली गेली आहे. बरं, बँक चालवायची कोणी हो? प्रत्येक गोष्टीला कुठेतरी पात्रता असते ना. आम्ही शिक्षण संस्था चालवतो, आमच्याकडे अनेक लोक नोकरी मागायला येतात. तर सारी शिपाईची नोकरी असते ना तरी सुद्धा आम्ही 12वी पास सर्टिफिकेट मागतो. 12वीच्या खाली शिपाई आम्हाला चालत नाही अशी परिस्थिती. आणि राजेंद्र भोसलेचं शिक्षण काय, 8 वेळा 12वी नापास झाला त्याला 12वी पास होते. ज्याची शिपाई होण्याची लायकी नाही त्या माणसाला एक इतकी मोठी संस्था आपण हातात देणार असू त्यांनी काम कसं करायचं, त्याला कळतं काय बँकेमधलं, हा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. खूप मोठ्याने ओरडाआरड केली, खूप मोठी भाषणं ठोकली आणि भाषणं ठोकायची म्हणजे काय फक्त ओरडायचं, त्यात बुद्धिसूद काहीच नाही. पण जे बोलतो ते खोटं बोलतो, रेटून बोलतो एवढंच त्याला येतं. आणि मग फक्त खोटं बोलून स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून त्याला बँक समजत नाही. किमान कॉमर्स ग्रॅज्युएट तरी तो असताना तरी त्याला काहीतरी बँक चालवता आली असतो. आणि तुमच्या कोणाला शंका असेल तर मी त्याचे सर्टिफिकेट घेऊन आले, माझ्या मोबाईलमध्ये कॉपी आहे, तुम्हाला दाखवू शकतो. त्याचं प्रत्येक मार्कशीट माझ्याजवळ आहे. 30 मार्क सुद्धा त्याला मिळवता येत नाही अशी गंभीर परिस्थिती त्या माणसाची. जिल्हा
जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जेव्हा तो काम करायला आला तेव्हा काही दिवस मला असं वाटलं की हा माणूस चिडलेला असेल, त्याचा काही राग असेल आणि म्हणून तो सातत्याने सभागृहात इतका राग व्यक्त करतो. नंतर मला असं जाणवायला लागलं की हा माणूस मनोरुग्ण आहे, याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, हा बँकेत काम करायच्या लायकीचा नाही. आणि मी स्ट्रेट अँड फॉरवर्ड कामाला होतो, त्यामुळे काय केलं पाहिजे ते ऍक्शन मी घेणारा माणूस होतो. मी राजकारणाचा विचार प्रशासनामध्ये करत नाही. आणि मग प्रशासन करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये मी ठराव मांडला की राजेंद्र भोसलेंनी सातत्याने जिल्हा बँकेची खोटी बदनामी केली. इथं भ्रष्टाचार झाला, तिथं भ्रष्टाचार झाला, तिथं भ्रष्टाचार झाला, वाटेल ते आरोप करायचे, रोज पेपरला बात करायचे. बरं, आता हे जे सगळे इथं बसलेले आहेत ना, यांच्यापैकी 5 लोक मागच्या संचालक मंडळात संचालक आहेत. बँकेत चाललेल्या अनेक गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये यांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्यांनी बँकेच्या सभागृहात संघर्ष केलेला आहे, यांनी लढाई केलेली आहे. पण यांच्यापैकी एकाने तरी पेपरला बातमी टाकली तुम्ही पाहिजे का? कारण संचालक म्हणून आपली ही नैतिक जबाबदारी असते की आपल्या वर्तणुकीमुळे या बँकेच्या आर्थिक स्थितीवर कुठलाही परिणाम होता कामा नये, हिच्या सभासदांमध्ये अविश्वास निर्माण होऊ नये, हिच्या ठेवी कमी होऊ नये, हिचे कर्ज वसुली थांबू नये, आणि म्हणून पेपरला बातमी देता येत नसते. पण या माणसाने, मी चेअरमन असताना आणि परवेज कोकणी चेअरमन असताना वर्षभर एकच काम चालू ठेवलं, रोज पेपरला अर्धवान बातमी, रोज पेपरला अर्धवान बातमी, आणि प्रचंड जिल्हा बँकेचं नुकसान व्हायला लागलं. ठेवींवरती विश्वास परिणाम व्हायला लागला, सभासदांच्या विश्वासाने त्यामध्ये परिणाम व्हायला लागला, येणाऱ्या वसुलामध्ये परिणाम व्हायला लागला. आणि मग बँक अडचणीत येत असेल तर 79च्या कायद्याप्रमाणे आमच्याकडे तरतूद आहे की जो संचालक बँकेच्या हिताच्या विरोधामध्ये वागतो त्याला बँकेच्या संचालक मंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेले सगळे स्टेटमेंट मी जोडले, त्याच्यामुळे बँकेवर झालेला परिणाम जोडला आणि माझ्या सभागृहामध्ये ठराव ठेवला की राजेंद्र भोसलेमुळे जिल्हा बँक ही आर्थिक अडचणीत येते आहे, म्हणून याला जिल्हा बँकेचा संचालक राहण्याची पात्रता यांनी गमावलेली आहे, म्हणून याला अपात्र ठरवण्यात यावं, त्याचं संचालक पद रद्द करण्यात यावं. आणि बहुमताने तो ठराव मंजूर झाला. तो ठराव तुम्ही चॅरिटी रजिस्टरला दिला असता तर जिल्हा बँक काय मर्चंट बँक सुद्धा लढण्याची पात्रता त्याची राहिली नसती, तो डिस्क्वालिफाईड संचालक असता, 6 वर्षासाठी त्याला घरी बसवावं लागलं असतं. पण मी आजूबाजूला जिद्द होती की या राजेंद्र भोसले जिल्हा बँकेत येण्यापासून थांबवीन, पण जनतेमध्ये जाऊन थांबवीन, याला डिस्क्वालिफाय मला करायचं नाही. आणि म्हणून माझ्या भावाला त्या ठिकाणी मी उभं केलं. अपूर्व मोहिते तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहेत. 1 महिना आधी त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली आणि राजेंद्र भोसलेचा पराभव हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सभासदांनी करून दिला. 19 महिने राज्य सरकारच्या जुलमाला आणि राज्य सरकारच्या चौकशाला मी सामोरं गेलेलं आहे. सेक्रेटरी लेव्हल पासून मिनिस्टरच्या लेव्हल पर्यंत हिअरिंग आम्ही गेलेलो आहे. आणि राजेंद्र भोसले सारखा वकिलाचा आडोसा घेऊन नाही, प्रत्येक हिअरिंगला समोर जाऊन मंत्र्याच्या समोर प्रत्येक मुद्द्याचं उत्तर मी दिलेलं आहे. राज्याच्या सरकारला तोंडावर पाडेपर्यंत त्या चौकशीला मी फेस केलेलं आहे. आणि माझ्यावरची चौकशी राज्य सरकारला नाईलाज असतो मागे घ्यावी लागली, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती. इतकी लढाई मी राजेंद्र भोसलेची केली. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये समोर जाताना माझी प्रतिमा काय आणि त्याची प्रतिमा जनतेमध्ये काय हे निश्चितपणाने मला माहित होतं. आणि म्हणून त्या मुद्द्यावरती आम्ही लढलो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आम्ही त्याला बाहेर काढलं. आज जिल्हा मध्यवर्ती बँक अतिशय गुण्यागोविंदानं अतिशय शांततेत चालते. जे सभागृह 6-6, 7-7 तास भांडणं करायचं, त्या सभागृहामध्ये 45 मिनिटाच्या आत सगळी सभा संपते. कारण राजेंद्र भोसले नावाची डोकेदुखी सभागृह राहणार नाही, म्हणून सगळं सभागृह अत्यंत खुश आहे. मला निश्चितपणाने तुम्हाला सांगायचं आहे. आधी गट होते, तट होते, पक्ष होते, हा याच्याशी भांडतो, त्याच्याशी भांडतो, हा या गटाचा तो त्या गटाचा, तुम्ही रोज पेपर वाचत असत. या टेन्युअरमध्ये आम्ही सत्तेत आल्यापासून इथं गटच नाही. संपूर्ण 21 संचालक एकत्र बसून एकत्र वागतात आणि चर्चा करून सगळे निर्णय घेतात. अशी आदर्श बँक राजेंद्र भोसले बाहेर गेल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक झाली. आणि तशीच आदर्श बँक मालेगाव मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक व्हावी हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आशा आहे. अजून एक सुंदर ठराव राजेंद्र भोसलेच्या बाबतीत आमच्या सभागृहामध्ये आला. आणि कोणाला शंका असेल तर सगळ्या प्रति मी घेऊन आलेलो इथंच दाखवू शकतो तुम्हाला. आणि तो ठराव कसा आला, संचालक मंडळाची बैठक सुरू झाली. मी बैठकीचा अध्यक्ष होतो आणि माझ्याकडे एक अर्ज आला. आमच्या एमडीने अर्ज ठेवल्याच्या नंतर मी तो अर्ज वाचला आणि वाचताना आधी खाली लक्ष केलं की 15 संचालकांच्या सह्या त्याच्यावर होत्या. चेअरमन किंवा सभेचा जो अध्यक्ष असतो त्याच्यावर बंधन असते की बहुमताच्या सह्याने जर अर्ज आला तर तो सभागृहावर मांडावाच लागतो. तो परत पाठवण्याचा अधिकार हा चेअरमनला नाही आहे. आणि मग 15 सह्यांचा आला म्हणून म्हटलं आपला हा ठेवाच लागणार होता, काय गेले ते पाहू. तर ते 15 लोक कोण होते? त्या 15 लोकांमध्ये 4-5 आमदार होते, 2-3 खासदार होते, 2-3 मंत्री, माजी मंत्री होते आणि सगळे राज्यातले प्रतिष्ठित माणसं होते. आणि मग इतकी प्रतिष्ठित माणसं ज्या सभागृहामध्ये आहेत त्या सभागृहाच्या 15 लोकांनी बहुमताने ठराव मांडला. आणि तो ठराव असा होता की राजेंद्र भोसलेच्या सभागृहातल्या सातत्याच्या वागणुकीमुळे
त्याच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे, तो मेंटली अनफिट आहे आणि मेंटल ठरवून त्याला सभागृहातून बाहेर पडावा असा ठराव मांडला गेला आणि तो बहुमताने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकही माणसाचा विरोध न नोंदता मंजूर केला गेला. या घटनेचा मी साक्षीदार आहे आणि अशा माणसाच्या पॅनलच्या समोर प्रचार करण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली की निश्चितपणानं माझं दुर्दैव आहे असं म्हणावं. 15 प्रतिष्ठित लोक, आमदार, खासदार, मंत्री ज्याला मेंटली अनफिट ठरवतात आणि मेंटली अनफिट का, तर सभागृहामध्ये एखादा विषय त्याच्या मर्जीच्या विरोधात उत्तर चालला आणि सभागृहामध्ये अनेक हुशार सभागृह चालवणारे नेते आमच्याजवळ होते. उत्तमराव टिकलेन सारखं व्यक्तिमत्व त्यावेळेस सभागृहामध्ये होतं. आमचं राजेंद्र टोकळे सारखा माणूस त्यावेळेस सभागृहामध्ये होता. शिरीष कोतवालांसारखा अभ्यासू माणूस आमच्या सभागृहामध्ये होता. माणिकराव कोकाटेंसारखे नेते आमच्या सभागृहामध्ये होते आणि या सगळ्या बुद्धिजीवी लोकांना बँक कळत होती आणि राजेंद्र भोसलेंनी मांडलेल्या गोष्टीचं कायदेशीर उत्तर, तांत्रिक उत्तर या सगळ्या सभागृहात दिलं जायचं आणि मग एखादा मुद्दा जर त्याचा खोडला गेला तर त्याला सहनच व्हायचं, चिडायचं आणि चिडला तर काय करायचं की ते पाण्याचा ठेवलेला ग्लास फेकून मारायचा. एक दिवशी आमच्या सभागृहामध्ये एमडीला तो ग्लास लागला डोक्याला आणि त्या दिवसापासून बँक घाबरली. सगळ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करायचा पवित्रा घेतला. मी चेअरमन असल्यामुळे ते प्रकरण दाबलं, आंदोलन काही होऊ दिलं नाही. तरी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आम्हाला नोटीस दिलेल्या आहेत आणि मग त्यानंतर संचालक घाबरायला लागले की आपल्या आबरूचा प्रश्न आहे, जर आपल्याला मारहाण झाली सभागृहामध्ये तर आपण समाजासमोर कुठलं तोंड घेऊन जायचं, काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, हे कसं चालणार. मग तेव्हा माझ्याकडे पत्र आलं की ह्यापुढे सभागृहामध्ये कुठलीही कडक वस्तू ठेवू नये. मग आम्ही काचेचे ग्लास आणि त्या काचेच्या बशा या प्लेट्स या बंद केल्या, कपबशा बंद केल्या आणि प्लॅस्टिकच्या त्या डिस्पोजेबल ग्लासमध्ये पाणी, डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा आणि त्या पेपर डिशमध्ये नाश्ता हा जिल्हा बँकेच्या सभागृहात यायला लागला आणि राजेंद्र भोसले सभागृहात जाईपर्यंत अशी परिस्थिती जिल्हा बँकेची होती. कारण जर ग्लास ठेवला तर हा कधी मारून फेकल्याचा भरोसाच नाही आणि म्हणून सभागृहात ठराव केला होता की हा मेंटली अनफिट आहे, याला सभागृहाच्या बाहेर करा. आणि अशी परिस्थिती ज्या माणसाची, त्या माणसाच्या हातामध्ये मालेगावची अर्थवाहिनी देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर निश्चितपणामध्ये या बँकेला टाळं फासल्याशिवाय हा माणूस राहणार नाही. हा शिपाई होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. त्यामुळे त्याला मर्चंट बँकेमध्ये पाठवू नका, हे निश्चितपणाने तुम्हाला सांगायला लागेल. आजचं वातावरण अतिशय चांगलं आहे. संबंध ग्रामीण भागामध्ये जोरदार मतदान वाटतं आणि मला आत्मविश्वास आहे. ग्रामीण भागातल्या व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन मी सांगितलेलं आहे, प्रत्येक व्यापाऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि ग्रामीण भागातल्या व्यापाऱ्यांना मी आवाहन केलं की मालेगाव शहरामधल्या विशिष्ट लोकांची बँक म्हणून मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं जो ग्रामीण भागामध्ये काम करणारे व्यापारी आहे त्याला जास्त मर्चंट बँकेच्या मदतीची गरज आहे. आज करणगावमध्ये एखाद्या चहाचं दुकान चालवत असेल, सोयगावमध्ये एखादा पानाची टपरी चालवत असेल, चिखलवाडमध्ये एखादं मोच्याचं दुकान चालवत असेल, आमच्या जोडग्यामध्ये एखाद्या न्यायाची टपरी असेल, अशा सामान्य उद्योजकाला त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. आज आपल्याजवळ पंतप्रधानांची मुद्रा योजना आलेली आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बिगर तारणाचा 5,000 पासून तर आपण 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज त्या छोट्या उद्योजकाच्या पाठीमागे उभं करण्याची गरज आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर ग्रामीण भागातल्या या उद्योजकाच्या पाठीमागे बँक उभी राहिली नाही तर निश्चितपणानं आपल्याला हा सर्वसामान्य व्यापाऱ्याला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून जो खेड्यातला पिडलेला व्यापारी आहे त्याच्या मागे मर्चंट बँक उभी करायची असेल तर ग्रामीण भागाचं अस्तित्व हे आपल्याला सगळ्यांना दाखवलं पाहिजे. पण ते कसं दाखवायचं, तर आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुकांमध्ये 35-40% वर खरं मतदान हे ग्रामीण भागातल्या मतदाराचं कधी झालेलं नाही. ते खोटं मोठ्या प्रमाणावर होत आलं पण खरं मतदान ग्रामीण भागातल्या माणसांनी केलं नाही. आणि म्हणून मालेगाव तालुक्यातल्या ग्रामीण मतदारांचं मतदान या बँकेचा निकाल बदलला इतकं मोठा आहे ही ताकद ही ग्रामीण भागातल्या माणसाला दाखवण्याची गरज आहे. आणि ते आम्ही दाखवू. मालेगाव तालुक्याचं जे ग्रामीण मतदान आहे ते मतदानच या पॅनलला विजयी करेल हे सांगण्याच्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. 4,500 मतदान आमचं आहे. 90% आम्ही मतदान करणार आहोत आणि 3,000पेक्षा जास्त मताची आघाडी ही या पॅनलला मालेगाव ग्रामीण तालुका देणार आहे. निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांना सांगण्याच्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून ग्रामीणचा माणूस ज्यावेळेला मतदान देईल आमच्या निर्णयावर जेव्हा या बँकेचं सत्ता बदलते हा आत्मविश्वास जेव्हा आमच्याकडे निर्माण होईल तेव्हा या शहरातल्या सगळ्या लोकांना आपल्या ग्रामीणच्या व्यापाऱ्यांना सुद्धा कर्ज द्यावं लागेल. ही बँक ही मालेगाव तालुक्याची नुसती शहराची नाही ही जाणीव करून देण्यासाठी या निवडणुकीमध्ये ग्रामीणच्या मतदाराची ताकद ही दाखवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. शहरामध्ये सुद्धा खूप चांगलं वातावरण आहे.
ही सगळी शहरातली मंडळी आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की आज बहुमताच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. या पॅनलचं बहुमत आलेलं आहे, चेअरमन या पॅनलचं होणार आहे. पण माझी जिद्द बहुमतापर्यंत जाण्याची नाही, माझी जिद्द राजेंद्र भोसले सहित 1919 लोकांना परास्त करण्याची आहे. आणि म्हणून पुढचा जो आता प्रयत्न चाललेला आहे तो संपूर्ण पॅनल हे कसं निवडून देता येईल त्या दृष्टिकोनातून चाललेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सभासद म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करायला आलेलो आहे की आपल्याला जे बँक वाचवायची असेल, भाऊसाहेबांनी काढलेली बँक प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या उपयोगात आली पाहिजे, प्रत्येक सामान्य व्यापाऱ्याच्या उपयोगात आली पाहिजे, प्रत्येक सभासदाला सन्मानाची वागणूक ही बँकेमध्ये मिळाली पाहिजे, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्याच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे, त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येक संचालकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. या मानसिकतेतून आपल्याला पुढे जायचं असेल, मालेगाव मर्चंट बँकेच्या प्रत्येक शाखेला स्वतःची मालमत्ता तुम्हाला जर बघायची असेल, मालेगाव मर्चंट बँकेला नफा झालेला तुम्हाला पाहिजे असेल, अ वर्गामध्ये आलेली पाहिजे असेल, शेड्यूल झालेली पाहिजे असेल, अनेक शाखा वाढताना पाहिजे असेल, नाशिक मर्चंट बँकेपेक्षा मोठी बँक मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह झालेली पाहिजे असेल तर तुम्हाला आपलं पॅनलच्या